गणपती बाप्पा मोरया। एका गावामध्ये धोंडीबा नावाचा माणूस राहत होता। तो एक नंबरचा आळशी आणि अंधश्रद्धाळू माणूस होता। तो स्वतःला देवाचा खूप मोठा भक्त मानत होता। तो स्वतः काही कामधंदा करत नसे आणि दुसरं कोणी करत असेल तर त्याला म्हणत असे, कशाला काम करतोस? देवाचं नाव घेतलं की सर्व काही मिळतं। सर्व लोक त्याला सांगत असत, अरे ढोंड्या, काहीतरी काम करत जा, असं रिकामटेकडे राहणं योग्य नाही। पण ढोंड्यात काहीच फरक पडत नव्हता। तो दिवस रात्र घरात बसून देवाची वाट बघायचा आणि म्हणायचा, एके दिवशी देव नक्की येईल आणि मला सगळं काही देईल। एके दिवशी खूप मोठा पाऊस आला, गावात पूर आला। गावातल्या सरपंचाने दौंडी दिली की नदीला भयंकर पूर आला आहे, थोड्या वेळाने गावात पाणी शिरेल, म्हणून आपला जीव वाचवण्यासाठी गावातल्या सर्व लोकांनी आपापली घरे सोडून एखाद्या उंच जागी जाऊन बसावे। सर्व लोक आपली घरे सोडून सुरक्षित जागेवर जाऊ लागली, पण ढोंडीबा काही घरातून बाहेर पडलाच नाही। तेव्हा गावातले लोक त्याला म्हटले, अरे ढोंड्या, नदीला खूप मोठा पूर आला आहे, सर्व लोक डोंगरावर चालले आहेत, तू पण चल, नाहीतर बुडून मरशील। पण ढोंडीबा म्हणाला, मला काही तुमच्या बरोबर यायची गरज नाही, कारण मी देवाचा खूप मोठा भक्त आहे। पाणी जरी वाढले तरी देव मला वाचवेल, तुम्ही जा। थोड्या वेळाने गावाचे सरपंच तिथे आले। त्यांनी ढोंडीबाला खूप समजावले, पाणी वाढत चालले आहे, तू आमच्या बरोबर चल। पण ढोंडीबाने काही त्यांचे ऐकले नाही। मग घरात पाणी भरल्यानंतर ढोंडीबा घराच्या छतावर जाऊन बसला। तेव्हा तिथे काही लोक त्याला वाचवण्यासाठी नाव घेऊन आले, पण ढोंडीबाने त्यांच्याबरोबर सुद्धा जाण्यास नकार दिला। तो म्हणाला, एकदा सांगितलं ना, माझा देव मला वाचवेल, तुम्ही सारखं चल चल म्हणून मला त्रास देऊ नका। मी देवाचा खूप मोठा भक्त आहे, तो नक्कीच वाचवेन। थोड्या वेळाने पुराचे पाणी आणखी वाढले। तेव्हा बचाव दलाचे एक हेलिकॉप्टर आले आणि ते ढोंडीबाला चल असे म्हटले, पण ढोंडीबाने त्यांच्याबरोबर सुद्धा जाण्यास नकार दिला। आता सगळे लोक त्याला सोडून निघून गेले। पण जेव्हा पुराचे पाणी घराच्या छतावर आले तेव्हा ढोंडीबा मात्र वाचवा वाचवा असे ओरडू लागला, पण त्याला वाचवायला कोणीच आले नाही आणि तो पुराच्या पाण्यात बुडून मेला। मेल्यानंतर ढोंडीबाला देवापुढे नेण्यात आले। तेव्हा ढोंडीबा हा देवाला चिडून म्हणाला, देवा, मी तुमचा किती मोठा भक्त आहे, मी तुमची किती वाट पाहिली, तुम्ही मला मदत करायला याल म्हणून, मग तुम्ही का नाही आलात? तेव्हा देव हसून म्हणाले, ढोंडीबा, मी तुझी मदत करायला आलो होतो, तुला वाचवायला आलो होतो, कधी गावकरी बनून, कधी सरपंच बनून, कधी नाव घेऊन तर कधी हेलिकॉप्टर घेऊन, पण तू मला ओळखले नाही, ही तुझी चूक आहे ना। फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।